श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. पण हा उपवास का केला जातो हे अनेकांना माहिती नाहीये. असं सांगितलं जातं की सत्तेश्वरी देवीला एक भाऊ होता. सत्तेश्वर असं त्याचं नाव. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचं आकस्मिक निधन झालं. आपल्या भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरीला अत्यंतिक दुःख झालं. तिने अन्नत्याग सुद्धा केला. पण त्याच वेळेस नागाच्या रूपामध्ये सत्तेश्वरीला आपल्या भावाचं म्हणजे सत्तेश्वराचं दर्शन झालं आणि तिने नागालाच आपला भाऊ मानून नागाचं पूजन केलं. सत्तेश्वरीचं आपल्या भावावरील अत्यंतिक प्रेम पाहून नागराज प्रसन्न झाले आणि जी स्त्री माझं मनोभावे पूजन करेल तिचं आणि तिच्या भावाचं मी रक्षण करेल असा आशीर्वाद नागदेवतेने दिला. त्या दिवसापासून सर्व स्त्रिया नागदेवतेचं पूजन करतात असं सांगितलं जातं. आता सायंटिफिकली बघितलं तर साप आणि नाग हे शेती आणि आजूबाजूच्या परिसरातील उंदीर आणि घुशींना खाऊन टाकतात. परिणामतः ते पिकांचं उंदरांपासून रक्षण करतात आणि म्हणूनच साप आणि नागाला शेतकऱ्यांचा मित्र समजलं जातं आणि सापांप्रती कृतज्ञता म्हणून नागांचं पूजन केलं जातं किंवा सापांचं पूजन केलं जातं आणि म्हणूनच नागपंचमी साजरी केली जाते. समजलं? हर हर महादेव.